ओसीडीचे दोन मुख्य भाग असतात. आवर्तित विचार हे वारंवार येणारे नकोसे वाटणारे विचार असतात. तुम्ही त्यांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तरी ते ताण निर्माण करतात. मजबुरीची कृती हा ताण कमी करण्यासाठी वारंवार करावीशी वाटणारी कृती. आता ओसीडीचे सामान्य प्रकार सोप्या उदाहरणांसह पाहूया. घाण होण्याची भीती. ओसीडी भीती, माझे हात घाण होतील किंवा त्यावर जंतू आहेत. उदाहरण, हात आधीच स्वच्छ असले तरी वारंवार धुणे. वारंवार तपासणी. ओसीडी भीती, मी दरवाजा बंद केला का, गॅस बंद केला का. उदाहरण, दरवाजा किंवा गॅस अनेक वेळा जाऊन तपासणे. इतरांना इजा होण्याची भीती. ओसीडी भीती, मी कोणाला इजा केली तर. उदाहरण, भीतीमुळे सुरीपासून दूर राहणे किंवा आपल्या जवळच्या लोकांपासून दूर राहणे. धार्मिक. ओसीडी भीती, मी काही पाप केले का किंवा देवाबद्दल नकोसे चुकीचे विचार येणे. उदाहरण, वारंवार माफी मागणे किंवा प्रार्थना करणे. संतुलन किंवा सगळे बरोबर असलं पाहिजे. ओसीडी भावना, सगळ्या गोष्टी एका ठराविक पद्धतीने असायला हव्यात. उदाहरण, योग्य वाटेपर्यंत वस्तू वारंवार लावणे किंवा नीट करणे. शरीराशी संबंधित मजबुरीच्या कृती. उदाहरण, त्वचा वारंवार खसाखस काढणे ज्यामुळे जखम होते. केस ओढणे ज्यामुळे टक्कल पडते किंवा नखे चावणे ज्यामुळे रक्त येते. वर्तनाशी संबंधित मजबुरीच्या कृती. उदाहरण, एखादी गोष्ट ठराविक वेळा स्पर्श करणे, टॅप करणे, चोळणे किंवा डोळे मिचकावणे आणि त्याला विशेष अर्थ आहे असे मानणे. महत्वाचे, हे विचार नकोसे असतात आणि व्यक्तीच्या खऱ्या इच्छेचे प्रतिबिंब नसतात. ओसीडी हा उपचारयोग्य आजार आहे आणि त्यासाठी मदत उपलब्ध आहे.